आधारित आहे। श्रीमद भगवद्गीतेचा 6वा अध्याय, ज्याला आत्मसंयमयोग किंवा ध्यानयोग असे म्हणतात, तुमच्या आवडीच्या विषयाशी म्हणजेच मेडिटेशनशी थेट संबंधित आहे। यात मनावर ताबा कसा मिळवायचा आणि ईश्वराचे ध्यान कसे करायचे याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन दिले आहे। येथे या अध्यायातील मुख्य मुद्दे आहेत: मन मित्र की शत्रू। श्रीकृष्ण सांगतात की आपले मनच आपला सर्वात मोठा मित्र आहे आणि मनच आपला शत्रू आहे। आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः। ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी मन मित्र आहे, पण ज्याचे मन अस्ताव्यस्त आहे त्याच्यासाठी ते शत्रूप्रमाणे वागते। 2. ध्यानाची पद्धत। हाऊ टू मेडिटेट। श्रीकृष्ण ध्यानासाठी काही व्यावहारिक नियम सांगतात। जागा स्वच्छ आणि शांत असावी। आसन फार उंच नसावे आणि फार खोल नसावे। अवस्था शरीर, मान आणि मस्तक सरळ ताठ ठेवावे। आपली दृष्टी नाकाच्या शेंड्यावर स्थिर करावी, इतस्ततः पाहू नये। आहार आणि विहार। जो खूप खातो किंवा जो अजिबात खात नाही, जो खूप झोपतो किंवा जो सतत जागा राहतो, त्याला योग ध्यान साध्य होत नाही। युक्ताहार विहारस्य म्हणजेच आहार, झोप आणि काम यामध्ये ज्याचे संतुलन आहे त्याचेच दुःख ध्यानाने नष्ट होते। 3. चंचल मनावर नियंत्रण। अर्जुन एक रास्त प्रश्न विचारतो, कृष्णा, हे मन अत्यंत चंचल, हट्टी आणि बलवान आहे। वाऱ्याला रोखणे जितके कठीण आहे तितकेच मनाला आवरणे कठीण वाटते। मग ध्यान कसे शक्य आहे? त्यावर श्रीकृष्ण 2 उपाय सांगतात। 1. अभ्यास प्रॅक्टिस। वारंवार मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे। 2. वैराग्य डिटॅचमेंट। ज्या गोष्टी मनाला विचलित करतात त्यातून रस काढून घेणे। 4. ध्यानाचे फळ। ज्याप्रमाणे वाऱ्याशिवाय असलेल्या ठिकाणी दिव्याची ज्योत स्थिर राहते, निवातस्थो दीपो, त्याप्रमाणे योग्याचे मन ध्यानात स्थिर होते। अशा स्थितीत माणसाला अपार सुख मिळते, ज्यानंतर जगातील कोणतेही मोठे दुःख त्याला विचलित करू शकत नाही। 5. योगभ्रष्ट पुरुषाचे काय होते? अर्जुन विचारतो की जर एखाद्याने ध्यानाचा मार्ग स्वीकारला पण तो मध्येच चुकला किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याचे काय होते? श्रीकृष्ण त्याला धीर देतात, कल्याणकारी मार्ग चोखाळणाऱ्याची कधीही दुर्गती होत नाही। असा मनुष्य पुढच्या जन्मात श्रीमंत आणि सदाचारी कुळात किंवा ज्ञानी योग्यांच्या घरात जन्म घेतो आणि तिथून आपली उरलेली साधना पुन्हा सुरू करतो।